आज 5 ऑगस्ट 2026 रिझर्व्ह बँकेने गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केलं. रेपो रेट 5.25% जसा होता तसाच राहील, म्हणजे कोणताही बदल नाही. आणि हा निर्णय एकमतानं घेतला गेला. सगळ्यांचं मत एकच. हा सलग चौथा वेळ आहे जेव्हा रिझर्व्ह बँकेनं दर बदललेले नाहीत. शेवटचा बदल झाला होता डिसेंबर 2025 मध्ये. तेव्हा दर कमी करून 5.25% आणला होता. रेपो रेट म्हणजे नक्की काय? आता ज्यांना रेपो रेट हा शब्द नुसताच ऐकून माहीत आहे त्यांच्यासाठी एक अगदी सोपं उदाहरण. तुम्हाला पैसे लागले तर तुम्ही कुठे जाता? बँकेत. पण बँकेला पैसे लागले तर ती कुठे जाते? रिझर्व्ह बँकेकडे. आणि रिझर्व्ह बँक इतर बँकांना ज्या व्याजदरानं कर्ज देते त्यालाच रेपो रेट असे म्हणतात. आता साधा हिशोब लक्षात घ्या. बँकेला पैसे महाग पडला तर ती तुम्हालाही महागच देणार, आणि बँकेला स्वस्त पडला तर तुमचं कर्जही स्वस्त होणार. म्हणजे रेपो रेट हा तुमच्या होम लोनचा, कार लोनचा आणि दर महिन्याच्या EMIचा मूळ पाया आहे. म्हणूनच हा एका आकडा एवढा महत्त्वाचा असतो. आज तो बदलला नाही याचा सरळ अर्थ तुमचा EMI सध्या जसा आहे तसाच राहणार. निर्णय कोण घेतं? हा निर्णय गव्हर्नर एकटे घेत नाहीत. यासाठी एक समिती असते, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, थोडक्यात MPC. आणि इथे परीक्षेच्या दृष्टीनं एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. या समितीत एकूण 6 सदस्य असतात. त्यातले 3 रिझर्व्ह बँकेचे आणि 3 सरकारनं नेमलेले बाहेरचे तज्ज्ञ. गव्हर्नर हे या 6 जणांपैकीच एक, आणि तेच समितीचे अध्यक्ष. ही समिती दर 2 महिन्यांनी भेटते. यावेळी बैठक 3 ते 5 ऑगस्ट अशी 3 दिवस चालली. आणि आणखी एक शब्द तुम्ही ऐकाल, न्यूट्रल, पवित्रा. याचा अर्थ अगदी सोपा आहे. रिझर्व्ह बँकेनं ना ब्रेक दाबलाय ना ॲक्सिलरेटर. आता खरा प्रश्न, रिझर्व्ह बँकेनं काहीच का केलं नाही? कारण त्यांच्यासमोर विरुद्ध दिशेच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, महागाई वाढते. आणि इथेच बऱ्याच ठिकाणी चूक होते. म्हणून हे नीट ऐका. महागाई कमी होत नाहीये, उलट ती रिझर्व्ह बँकेच्या 4% लक्ष्याच्या वर गेली आहे. आणि पुढच्या काही महिन्यात ती आणखी वाढणार आहे. गव्हर्नर मल्होत्राच्या मते ती 3ऱ्या तिमाहीत सर्वात वर जाईल आणि त्यानंतर खाली येईल. याचं कारण काय? अन्नधान्य आणि इंधनाच्या किमती. पश्चिम आशियातला संघर्ष जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा भडकला आणि त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव सारखे वरखाली होत आहेत. दुसरी गोष्ट, पण अर्थव्यवस्था मजबूत आहे. देशातली मागणी टिकून आहे. उत्पादन आणि सेवा क्षेत्र वाढतंय. निर्यातही चांगली आहे. तर आता विचार करा, महागाई वाढत असेल तर सामान्यपणे दर वाढवावे लागतात. पण वाढ चांगली असल्यानं घाई करण्याची गरजही नाही. म्हणून रिझर्व्ह बँकेनं मधला मार्ग निवडला. काहीच बदललं नाही. मल्होत्रा स्वतः म्हणाले, महागाई नेमकी कुठे जाते याची आणखी स्पष्टता हवी आहे. आता आजच्या धोरणातले 2 महत्त्वाचे आकडे. पहिला, GDP वाढीचा अंदाज वाढवला. 2026-27 या वर्षासाठी हा अंदाज 6.6% वरून 6.7% केलाय. तिमाहीनुसार बघितलं तर पहिली तिमाही 7%, दुसरी 6.4% आणि तिसरी 6.5% आणि चौथी 6.8%. दुसरा, महागाईचा अंदाज थोडा कमी केला, 5.1% वरून 5%. पण इथे गोंधळ करून घेऊ नका. हा वर्षभराचा सरासरी अंदाज आहे. महिन्याची महागाई असून वाढणारच आहे. फक्त वर्ष अखेरचा सरासरी आकडा थोडा कमी असेल. आणि एक खरोखर चांगली बातमी, कोअर इन्फ्लेशन म्हणजे अन्न आणि इंधन वगळून मोजलेली महागाई, ती मे आणि जूनमध्ये फक्त 3.9% होती. याचा अर्थ काय? भाववाढ सगळ्या वस्तूंमध्ये पसरलेली नाही, ती फक्त भाजीपाला आणि इंधनापुरती मर्यादित आहे. आणि हीच गोष्ट रिझर्व्ह बँकेला दिलासा देते. बाकी दरही जसेच्या तसे. SDF 5% आणि MSF व बँक रेट 5.5%. खिशावर काय परिणाम? अगदी थेट सांगते. कर्ज घेतलेल्यांसाठी तुमचा EMI आज कमी होणार नाही, पण वाढणारही नाही. आणि जे नवीन घर किंवा गाडी घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी व्याजदर स्थिर आहेत, म्हणजे नियोजन करणं सोपं.
ठेवी ठेवणाऱ्यांसाठी एफडीचे दरही सध्या जागच्या जागी राहतील. सर्वसामान्य ग्राहकांसाठी भाजीपाला आणि इंधनाचे भाव पुढच्या काही महिन्यात चढेच राहू शकतात. रिझर्व्ह बँकेनं स्वतः याचा इशारा दिलाय. आणि आणखी एक धोका, एल निनो. त्यामुळे पाऊस अनियमित पडला तर अन्नधान्याच्या किमतीवर आणखी दबाव येईल. आता पुढे काय? एमपीसीची पुढची बैठक 5 ते 7 ऑक्टोबर 2026 ला होणार आहे. तोपर्यंत सगळ्यांचं लक्ष 2 गोष्टींवर असेल: मान्सून कसा जातो आणि पश्चिम आशियातला संघर्ष काय वळण घेतो. पुढचा निर्णय याच 2 गोष्टीवर ठरेल. थोडक्यात सांगायचं तर रिझर्व्ह बँकेनं आज कोणतीही जोखीम घेतली नाही, वाढीवर विश्वास ठेवला आणि महागाईवर नजर ठेवली. तुम्हाला काय वाटतं? ऑक्टोबरमध्ये रिझर्व्ह बँक दर कमी करेल की महागाईमुळे थांबेल? कमेंटमध्ये तुमचा अंदाज नक्की सांगा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अर्थव्यवस्थेच्या अशा बातम्या सोप्या मराठीत हव्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.